नाशिक अहमदाबाद मार्गावरती गेल्या 72 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। पेठ जवळच्या घाटामध्ये गेल्या काही तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे। एका वाहनाचा अपघात झाल्यामुळे वाहतूक ठप्प आहे। कडाक्याच्या थंडीत प्रवाशांना रात्र वाहनातच काढावी लागली आहे। रात्रीपासून वाहतूक ठप्प असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले आहेत। शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, 72 तास झालेले आहेत वाहतूक कोंडीला, अजूनही वाहतूक कोंडी सुटत का नाहीये, नेमकं काय कारण आहे? प्रज्ञा, खरं तर हा नाशिकहून गुजरातकडे जाणारा महामार्ग आहे। या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सध्या करंजळी घाटामध्ये आहेत। या ठिकाणी अगदी अरुंद असा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या ज्या उजड वाहनं आहेत त्यांना बाहेर निघण्यासाठी या ठिकाणी विलंब लागतोय। आणि समोर जर बघितलं आपण तर त्या घाटाच्या मध्याच्या परिसरामध्ये जवळपास 2 गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे ह्या संपूर्ण वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर काल रात्रीपासून गाड्या जागेवरच उभ्या आहेत। जवळपास 72 तासापासून वाहतूक कोंडीचा जो हा संपूर्ण जी समस्या आहे ती या स्थानिक नागरिकांना भेडसावते। आजूबाजूचा संपूर्ण परिसरातले जे रस्ते आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। एकूण जर बघितलं तर गुजरातकडे जाणारा जो महामार्ग आहे, आपण समोर जर घाटाच्या पलीकडचा जर परिसर बघितला तर त्या ठिकाणी आत्ताही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। जवळपास 15 ते 20 किलोमीटरपर्यंत या संपूर्ण घाटातला रस्ता या ठिकाणी वाहतूक कोंडीने आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण या ठिकाणी आता पोलीस देखील काही दाखल झालेले आहे। ज्या गाड्या आहेत, ज्या अपघातग्रस्त गाड्या आहेत त्यांचं काढण्यासाठी देखील या ठिकाणी काम सुरू आहे। युद्ध पातळीवर त्या ठिकाणी स्थानिक नागरिक देखील काम करते अशी माहिती मिळते। एकूण जर बघितलं तर काल रात्रीपासून वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या आता काही प्रमाणामध्ये या ठिकाणाहून वाहतूक कोंडी ही फोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाला, पोलिसांना, स्थानिक नागरिकांना यश येताना पाहायला मिळते। घाटाच्या वरतून जे वाहनं येत आहेत ते वाहनं जवळपास 5 किलोमीटरपर्यंत सोडले जात आहेत। तर दुसऱ्या बाजूचा जो नाशिकहून गुजरातकडे जाणारा ज्या वाहनं आहे त्यांना देखील 5 ते 10 मिनिटांच्या अंतराने जी वाहतूक सोडली जाते। त्यामुळे कुठेतरी ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठी कसरत ही या ठिकाणी प्रशासनासह स्थानिकांना करावी लागते। प्रज्ञा, शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर गेल्या 72 तासांपासून इथे वाहतूक कोंडी झालेली आहे। पेठ जवळच्या घाटामध्ये वाहनांचा अपघात झाला आणि त्यानंतर ही वाहतूक कोंडी आहे। चिंचोळा रस्ता आहे त्यामुळे मोठ्या वाहनांना मार्ग काढण्यात अडचणी निर्माण होत आहेत आणि म्हणून ही वाहतूक कोंडी सुटायला देखील वेळ लागतोय अशी माहिती समोर येते। कडाक्याच्या थंडीत मात्र प्रवाशांना रात्री वाहनातच थांबावं लागले, रात्र आपली वाहनातच काढावी लागलेली आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय या वाहतूक कोंडीची। तर नाशिक अहमदाबाद मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। 2 वाहनांचा अपघात झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत। चिंचोळा रस्ता आहे त्यामुळे अवजड वाहनं जाण्यास काहीसा वेळ लागतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।